नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांची एक बैठक खालापूर रेस्ट हाऊसला पार पडलेली आहे. आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक 2 दिवसापूर्वी पार पडलेली आहे. या बैठकीला विद्यमान आमदार महेंद्र थोरवे आणि भारतीय जनता पार्टीकडून तालुक्याचे मंडळ अध्यक्ष सनीजी यादव, प्रसादजी पाटील, नरेशजी पाटील, विठ्ठलजी मोरे आणि नागेशजी पाटील अशी बरीचशी मंडळी उपस्थित होती. आणि शिवसेनेकडून विजयजी पाटील आणि आमदार महेंद्र थोरवे हे 2 माणसं उपस्थित होते. प्राथमिक बैठक हिला आपण म्हणूया. आणि प्राथमिक बैठक युतीच्या संदर्भातली पार पडलेली आहे. खालापूर तालुक्यामध्ये आपल्याला युती करायची आहे अशी ती बैठक होती. परंतु ह्या बैठकीमध्ये तोडगा निघालेला नाही आहे. भाजपच्या वतीने सारोळी जिल्हा परिषद असेल, अतकरोई जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी दावा करण्यात आलेला आहे. परंतु आमदारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की चौक आणि वासंबे या 2 जिल्हा परिषद आम्ही आपल्याला देतो आणि ह्या 2 बाकीच्या उर्वरित सारोळी आणि अतकरगाव हे आम्ही लढतो. परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांना हे मान्य नाही आहे. सातत्याने लोकसभा असेल, विधानसभा असेल, म्हणजे कर्जत विधानसभा आणि मावळ लोकसभा, भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गटासोबत सातत्याने काम करते, युतीचा धर्म पाळते. परंतु निवडणुकी आला का मात्र आमच्यावर अन्याय होतो अशी भूमिका त्या बैठकीत होती. परंतु आता आमदारांनी देखील स्पष्ट केलंय की आम्ही तुम्हाला 2च जागा म्हणजे पलीकडच्या ज्या चौक आणि वासंबे आहेत त्या तुम्ही लढा. परंतु भाजपच्या देखील उपस्थित सगळ्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदारांकडे देखील आपल्याला लढायचं आहे अशी मागणी केलेली आहे. आता हा संपूर्ण चेंडू आहे तो भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे गेलेला आहे आणि याच्यावर डिसिजन फार मोठा काय होईल असं मला तरी काय वाटत नाही. म्हणजे महत्त्वाची बातमी काय आहे तर उद्याच्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना भाजपची युती होणार नाही. कारण आता काय शिवसेनेच्या वतीने जे काही उमेदवार त्यांनी जे सिग्नल दिले आहेत ते काम करतात आणि भाजपच्या वतीने देखील विठ्ठलजी मोरे हे प्रमुख नाव आहे, ते देखील त्यांचं देखील काम सुरू आहे आणि त्यांची तीव्र इच्छा आहे लढलं पाहिजे आणि मी लढणार अशी त्यांची तीव्र इच्छा आहे. आणि जुना जाणता चेहरा आहे, ज्येष्ठ चेहरा आहे, जुना भाजपचा चेहरा आहे आणि त्यांच्यावर कुठेतरी अन्याय नको अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची देखील भावना आहे. त्याच्यामुळे विठ्ठल मोरे यांच्यासाठी प्रामुख्याने आग्रह भाजपने धरला होता. आता नेमकं विठ्ठल मोरे लढतात की नाही ते आगामी काळात सगळं कळलं. परंतु या संपूर्ण बैठकीमध्ये नरेश पाटील हा चेहरा उपस्थित होते आणि त्यांनी देखील या बैठकीत विशेषतः काही वक्तव्य करायला पाहिजे होतं, भाष्य करायला पाहिजे होतं, सहभाग नोंदवायला पाहिजे होता, बोललं पाहिजे होतं, भाग घ्यायला पाहिजे होता, दावा करायला पाहिजे होता अतकरगाव जिल्हा परिषदच्यासाठी. परंतु असा कुठलाही दावा नरेश पाटील यांच्याकडून त्या बैठकीत करण्यात आला नाहीये. मग नरेश पाटील त्या बैठकीला फक्त प्रेझेंट होते, परंतु त्यांनी कुठलेही भाष्य केलेलं नाहीये. बाकी सगळी मंडळी सनी यादव, प्रसाद पाटील, बाकी सगळी मंडळी, विठ्ठल मोरे सगळे बोलत होते. पण नरेश पाटील याने आपण भाजप साठी आग्रही आहोत या अतकरगाव जिल्हा परिषदेसाठी असा दावा मात्र त्यांनी आमदारांच्या समोर करायला हवा होता. तो दावा मात्र त्यांनी केलेला नाहीये. म्हणजे पाणी कुठेतरी मुरतंय हे मी म्हणत नाही, भाजपच्या अंतर्गत गोटात चर्चा सुरू झाली आहे. नरेश पाटील इतकासारखा दिग्गज नेता त्या बैठकीला उपस्थित आहे आणि आपल्या घरातल्या उमेदवार ज्या आता प्रचार म्हणजे त्या गाठीबिटी सुरू आहेत, मग ते नक्की लढणार कुठून? ज्या आम्ही म्हणतो शिवसेना शिंदे गटातून लढणार आहेत त्या भाजपचा नेता जो गाव भेटी दौऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, त्यांच्या घरातल्या उमेदवार पाहायला मिळतात, त्यांची बैठक भाजपच्या वतीने शिवसेनेच्या आमदारांसोबत होते आणि ते काही दावा करत नाही. काय चाललंय तरी काय? म्हणजे भाजपमध्ये सुद्धा गडबडीचं वातावरण आहे आणि भाजपच्या वरिष्ठ स्थानिक पातळीच्या नेत्यांनी याचा विचार करणे गरजेचं आहे. शिवसेनेचं नुकसान काय आहे? शिवसेनेला नरेश पाटलांसारखा एक उमेदवार मिळेल, परंतु भाजपमधून नरेश पाटलांसारखा माणूस राहतोय भाजपमध्ये. म्हणजे असं देखील बोललं जाते की नरेश पाटलांसारखा माणूस इतका आमदाराच्या आहारी गेलाय का, इतका शरणागत त्यांनी पत्करले का? म्हणजे त्यांच्या घरातल्या उमेदवारांना त्यांना लढायचं आहे, यासाठी ते आमदारांना कुठल्याही टोकत नाही, बोलत नाही, काय नाही. मला शिवसेना शिंदे गटातून माझ्या घरच्या मंडळींना उमेदवारी द्या, मी जरी भाजपमध्ये असलो तरी. मग उद्या काळात बघूया, मी तिकडे यायचं का इथंच थांबायचं का, इथल्या लोकांना पुन्हा काम करायचं कसं काय.
तर ही जे सगळं गोंधळाचं वातावरण नरेश पाटलांनी करून ठेवला आहे, तो भाजपच्या देखील नेत्यांना रुचत नाही, पचत नाही आणि बघवत देखील नाहीये. काय ही अवस्था? आणि अशा प्रकारे जर नरेश पाटलांची भूमिका सातत्याने ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाहायला मिळते, त्याच्यामध्ये भाजपच्या सगळ्याच प्रमुख पदाधिकारी म्हणजे नरेश पाटला यांच्या एकूण संपूर्ण कारभारावरती किंवा ह्याच्या सगळ्या ते जे काही वागतात, त्यांचं जे काही चाललंय त्याच्यावरती नाराजी आहे आणि ही नाराजी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर देखील गेलेली आहे. मी नरेश पाटलांनी असं ठरवलंय का की आपल्या घरातल्या मंडळींना शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार तिकिटावर धनुष्यबाणावर उभं राहून द्यावं, त्यांचा त्यांचा प्रचार पण आपण करावा आणि उद्याच्या काळात आपण देखील शिवसेनेमध्ये जावं, असा काय त्यांचा प्लॅन आहे का? असू शकतो, असू शकतो. अरे पण भाजपचा नेता जो त्या बैठकीला बसतो, काही बोलत नाही, काही म्हणजे काही बोलत नाही, बाकी सगळे बोलतात आणि शांत बसतात ते नरेश पाटील, असं त्यांनी नाही राहिलं पाहिजे, किमान बोललं तरी पाहिजे. कारण शेवटी कसं आता पूर्वीचा जमाना राहिलेला नाही, सगळ्या गोष्टी माध्यमांकडे येतात, कोण काय करतो, कोण काय बोलतो, कोण काय सगळं, त्याच्यामुळे ह्या सगळ्या आता गोष्टी चव्हाट्यावर येतात. तर अशा प्रकारे बैठक पार पडलेली आहे. भाजपच्या इथल्या स्थानिक मंडळींनी दावा देखील केलेला आहे, तोडगा काय निघणार नाही असं मला देखील वाटतं आणि भाजप स्वतंत्र लढण्याची दाट शक्यता आहे. नाही लढलं तर भाजप उद्याच्या काळात राष्ट्रवादीसोबत जाऊ शकते, पण शिवसेना शिंदे गटासोबत जाण्याचा भाजपचा कुठलाही मनसुबा मला आज तरी दिसत नाही. कारण कर्जतचा पराभव आणि फार काही शिवसेना शिंदे गटासोबत आपण कायम फरफडत जातोय, आपल्या पदरात काय पडत नाही. ही भूमिका, हे शल्य, हे दुःख त्यांच्या आता सगळं ते डोक्यात, मनात, हृदयात सगळं भरलेलं आहे आणि वास्तविकता आहे ती. हे भाजपच्या कार्यकर्त्याला उमगलंय, त्याच्यामुळे आता भाजपचा कार्यकर्ता देखील सजग झालाय आणि तो ह्या सत्तेचा वाटेकरी होऊ पाहतोय. आम्हाला देखील वाटा हवाय, इतका मोठा पक्ष आहे, सातत्याने आम्ही तुमच्यावर फरफडत का जावं? त्याच्यामुळे ते जमणार नाही, आम्हाला देखील आमच्या वाटा हवाय, ही भाजपच्या कार्यकर्त्याची भूमिका रास्त आहे. परंतु आता नेमकं काय होते ते येणाऱ्या दिवसात नक्की कळेल. आणि परंतु जे काही सुरू आहे म्हणजे उद्याच्या काळात बघा, मी सातत्याने ती शंका बोलून दाखवतो. उद्याच्या काळात नरेश पाटील हे भाजपचे नेते आहेत, त्यांच्या घरातल्या मंडळी जर शिवसेना शिंदे गटाच्या चिन्हावर म्हणजे धनुष्यबाणावरच्या चिन्हावर जर निवडणुकीला उभे राहिल्या तर नरेश पाटला यांच्या समोर मोठा पेच प्रसंग निर्माण होणार आहे. मी सातत्याने म्हणतोय, मी त्यांच्यावर टीका करत नाही, ते माझे मित्र आहेत, चांगले मित्र आहेत. परंतु मग नरेश पाटील नेमकं काय भूमिका घेणार? मग त्यांच्यावर पक्ष प्रवेश करायची वेळ देखील येऊ शकते शिवसेनेत. इतक्या मोठ्या दिग्गज नेत्याची अशा प्रकारची अवस्था होत असेल तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. किंवा त्यांनी पक्षप्रवेश जर नाही केला तर त्यांना भाजपमध्ये थांबावं लागेल आणि राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आली आणि ती जागा तर राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्या श्रद्धाताई साखरे या निवडणूक इच्छुक उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी पक्षाने दिली राष्ट्रवादीकडून, तर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर युतीचा धर्म पाळण्यासाठी नरेश पाटलांना जावं लागेल. पण त्यांच्याकडून त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत का? पण मला आगामी काळात चित्र फार वेगळं दिसतंय. नरेश पाटील यांच्या अडचणीत जरा बऱ्यापैकी वाढ होताना मला दिसते. व अडचणी इन द सेन्स की राजकीय सगळ्या अडचणी आहेत, बाकी काय त्यांच्या कुठल्या अडचणी नाही आहेत. म्हणजे त्यांना पक्ष बदलण्याची, सरळ बोलायचं झालं त्यांना पक्ष बदलण्याची म्हणजे भाजप सोडण्याची पाळी त्यांच्यावर येण्याची दाट शक्यता आहे. त्यांना शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते. कारण ते भाजपमध्ये राहून शिवसेना युती नसेल, भाजप आणि राष्ट्रवादी युती झाली आणि ते जर त्या युती नसेल तर मात्र त्यांना असा प्रचार करता येणार नाही. कारण भाजप इतकं सोपं नाही आहे, त्यांना उमगायला फार वेळ लागेल. भाजप फार शिस्तीचा आणि कडक पक्ष आहे, ते प्रोटोकॉल फार महत्त्वाचा आहे. आपण सगळं विधानसभेला बघितलं असेल, कोणाकोणाला काय काय विद्यमान आमदारांसाठी हात जोडावे लागले, त्याच्यामुळे भाजप येते. म्हणजे ह्या आता अग्निपरीक्षेतून नरेश पाटलांना जावं लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी लवकरच आपली राजकीय भूमिका देखील जाहीर करावी.
काय नेमकं ते आगामी काळात कुठली पावलं उचलणार आहेत, ते लढणार आहेत का, नाही त्यांच्या घरात आता ते फार इतके प्रचारात पुढे गेलेले आहेत, त्यांना लढावं तर लागेल. रिव्हर्स गेअर देखील टाकू शकत नाही. म्हणून म्हणलं याच्यात आमदार हुशार आहेत, आमदार हुशार आहेत. म्हणजे आगामी काळात अरे खरंच हुशार चेहरा आहे, आमदार हे हुशारच आहेत. त्यांनी किती किती काय काय केलंय ते तुमच्या सगळ्या उद्या काळात सगळं लक्षात येणार आहे. बघा मी आता हुशार फक्त म्हटलं त्याच्यावर तुम्ही बारकाईने विचार करा. आणि महेंद्र शेठ हुशारच आहेत, महेंद्र शेठ इतके सोपे नाही आहेत, हे देखील लक्षात घ्या. ते माझे मित्र आहेत. तर भाजपची बैठक पार पडलेली आहे. एंड करूया आपण. भाजपची बैठक पार पडलेली आहे. तोडगा मात्र काय निघाला नाहीये. युती होण्याची दाट शक्यता कुठलीच नाहीये, ती होणारच नाही असं देखील मला मनोमन वाटतं. आणि अशाच सगळ्या सगळ्या जे इनपुट्स आहेत त्या असेच येतात. फक्त आता ह्या एकदा महानगरपालिकेचा निकाल लागला की त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. शिवसेना शिंदे गटाला स्वतंत्र लढावं लागेल. त्यांच्यासोबत का ठाकरेगड जाणार नाहीये असं काय नाहीये. आणि परेश पाटील यांना मात्र ते भाजपमध्ये राहणार का शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करणार का भाजपमध्ये राहून आपल्या समर्थकांच्या मार्फत आपल्या घरच्या उमेदवाराचा प्रचार करणार, हे सगळंच आता बघावं लागेल. परंतु आजकाल काय लपून राहत नाही. युग बदललंय, पिढ्या बदलल्यात. लपून कुठली गोष्ट राहणार नाही नाही नाही, ती नक्कीच चव्हाट्यावर येईल. पण त्यांच्यासारख्या माणसांनी आता विचार करणं गरजेचं आहे. आणि आपलं पुन्हा एकदा राजकीय करिअर त्यांना उज्ज्वल भविष्य आहे. चांगला नेता आहे नरेश पाटील. मी मगाशी म्हणून माझे मित्र आहेत ते. परंतु आम्ही काय सांगतोय ते टीका म्हणून न बघता एक मेसेज म्हणून बघा. यातून काय शिकलं पाहिजे, काय आपण पुढं चुकतोय, काय घेतलं पाहिजे ते घ्या, इतकंच माझं म्हणणं आहे. रस्त्यावरची जी वेडीवाकडी वळणं आहेत, अपघात होण्याची दाट शक्यता आहे. गाड्या हळू चालवणं गरजेचं आहे, अन्यथा अपघात होऊ शकतो. हे धोक्याची वळणं दाखवण्याचं मी काम करतोय. ज्याला घ्यायचे त्याने घ्या, कारण सगळेच माझे मित्र आहेत. आणि आपल्या मित्राला आपणच सांगणं गरजेचं आहे. वेळ निघून गेली मग त्याला अर्थ नसतो. असं सगळं आहे. बघूया बैठक पार पडले काय होतं बघूया. तोपर्यंत थांबूया. कसं वाटलं सांगा. थांबूया.